माननीय उद्घाटक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तहसीलदार रमेशजी लांडगे साहेब, मनमजी किडे साहेब या ठिकाणी या अभियानाची सेवाभावी संस्थेचा प्रचार प्रसार या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय तहसीलदार साहेब लांडगे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। व्यसनमुक्ती ही गोष्ट खरं तर करायची आवश्यकता नसावी, कारण भारतासारख्या प्रगल्भ आणि विकसनशील देशामध्ये जरी अबकारी करामधून शासनाला फार मोठा फायदा जरी होत असला तरी सगळ्यात मोठी आपल्या समाजव्यवस्थेमधली सगळ्यात मोठी समस्या आजची आहे व्यसन। व्यसनामुळे आपण पाहतो घर देशोधडीला लागलेले आहेत। आपल्याला सगळं कळते की दारू पिल्यानं तंबाखू खाल्ल्यामुळे आपलं जीवन आपण गमावणार आहोत, तरी पण या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून निग्लेक्ट करून आपण त्या गोष्टी करत असतो। दारिद्र्य याच्यामुळेच येते आपण दारू पिल्या। माझं स्वतःच उदाहरण देतो, कारण का मी व्यसनमुक्तीच्या बाबतीत अगदी तुमच्या कार्यकर्त्याला सुद्धा माझं उदाहरण देणं मी अगदी आवर्जून सांगतो। व्यासपीठाला सांगतो, सर माझं वय आता 56 आहे। सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध असताना मी अजून सुपारीच्या खंडानं वाटलेलो नाही। मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत सुपारी नाही, पान नाही, तंबाखू नाही, सिगरेट नाही, या सगळ्या गोष्टीपासून मी लांब राहिलो आहे। त्याचे अनंत फायदे आहेत। त्या सगळ्या फायद्याचा उपयोग माझ्या कुटुंबासाठी झाला, माझ्या समाजासाठी झाला, माझ्या नोकरीसाठी झाला। महत्वाचं म्हणजे काय, व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यापेक्षा व्यसनाचे फायदे मी एवढं सांगेन की आता वय 56 आहे। आमचा सामना, नोकरीचा सामना 58 ओव्हरचा असतो। 56 ओव्हर पूर्ण झाले, 2 ओव्हर राहिले, पण विकेट काय आपली कुठे गेलेली नाही अजून। त्यामुळं निर्व्यसनी राहिल्यानंतर तुमच्या खासगी आयुष्यातही तुम्ही कधी जास्त आजारी पडत नाही, तुमचे बाकीचे कुठले व्याधी। आपल्याकडे जे व्यसनाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याकरिता पोलीस प्रशासन आणि क्रांतीसूर्य रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून झेप व्यसनमुक्ती केंद्र आपण जळकोट पाटोद्यामध्ये चालू केलेलं आहे। आणि हे प्रत्येकानं आपण आता इथून पाहतो, जवळ मुखेड आहे, नांदेड, लोहा, कंधार, इकडे उदगीर, त्या अशा अनेक जी गावं आहेत, इकडे जास्त अगदी भालकीपर्यंत कर्नाटक इथपर्यंत जास्त व्यसनाचे जे प्रमाण आहे त्या व्यसनाच्या प्रमाणाला कुठेतरी आळा बसवण्यासाठी आपण ह्या झेप व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आपण हे कार्य सुरू केलेलं आहे। सदरील व्हॅन ही जळकोट पंचकृषी व उदगीर पंचकृषीमध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये, तांडा, वस्ती आणि शहरामध्ये प्रचार प्रसार करून जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा रुग्णांना संदर्भ सेवा देण्याचं काम हे झेप व्यसनमुक्ती केंद्र व आमचे सर्व पदाधिकारी कर्मचारी करणार आहेत।